CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पंढरपूर वारीसाठी निघालेल्या पवित्र पालखी सोहळ्याचे रविवारी बुलढाणा शहरात आगमन होताच संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते। फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशाचा गजर, टाळ मृदंगाचा निनाद आणि ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचे भव्य व उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले। पालखीचे बुलढाणा शहरात आगमन झाल्यानंतर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड तसेच बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पूजा संजय गायकवाड यांनी सपत्नीक आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले आणि पालखीचे भावपूर्ण स्वागत केले। यावेळी संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता। दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करत असून बुलढाणा शहरातील जुनागाव परिसरातील प्राचीन श्री हनुमान मंदिर संस्थान येथे पालखी सोहळ्याचा मुक्काम ठेवण्यात आला होता। या मुक्कामादरम्यान वारकरी बांधव, माता भगिनी तसेच भाविकांच्या निवास, भोजन, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची संपूर्ण व्यवस्था आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून करण्यात येत असते। यासोबतच वारकरी बांधवांच्या विशेषतः माता भगिनींच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने आमदार गायकवाड यांच्या संकल्पनेतून विशेष आरोग्य सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे। वारकरी माता भगिनींची आरोग्य तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून पायी वारी दरम्यान चालण्यामुळे होणारा शारीरिक त्रास, सांधेदुखी, हाडांचे विकार तसेच पाय व कंबरदुखी यासारख्या समस्यांवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी फिजिओथेरपिस्टचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। विशेष म्हणजे जुनागाव येथील श्री हनुमान मंदिर संस्थान येथे मुक्कामाच्या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांनी स्वतः वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत उपस्थित राहून वारकरी बांधवांची विचारपूस केली तसेच त्यांच्या आरोग्याची आस्थेने चौकशी करत वारकऱ्यांची सेवा केली। आपल्या माता भगिनी पिढ्यानपिढ्या ही संस्कृती जपण्याचं काम मुक्ताई नगरमध्ये केलं। आमचे भैया साहेब देखील त्याच्यामध्ये सहभागी असतात। आज ही पालखी पुण्यात दाखल झाली आहे। या ठिकाणी जे वयोवृद्ध वारकरी असतील त्या सगळ्यांकरता डॉक्टरांची मेडिकलची टीम चेकअपला इथे आलेली आहे। ज्यांना चालताना त्रास होतो त्यांच्याकरता थेरपीचे 25 डॉक्टरची टीम इथे आलेली आहे। त्यांची थेरपी या ठिकाणी केली जाईल, त्याची मॉलिश या ठिकाणी केली जाईल। त्यांनी कुठेही जाऊ नये अशी त्यांना माझी विनंती आहे। सगळे डॉक्टरांचे आले, वर देखील व्यवस्था आहे, खाली देखील व्यवस्था आहे। संघातून हाकेच्या अंतरावर देवस्थान चौकात एक नवीन शाळा तिथे पण काही लोकांची व्यवस्था आहे आणि वारकरी वॉक त्या ठिकाणचा आहे। बाकी सगळे माहिती आपल्याला धन्यवादाने या ठिकाणी सांगितली। उद्या वटसावित्री आहे, त्या हिशोबाने सगळ्यांची नाश्त्याची आणि जेवणाची पण व्यवस्था केली आहे। आता रात्रीची पण सगळ्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे। एरवी काही जरी त्रास झाला तर आपण ताबडतोब कळावं, सगळ्यांची व्यवस्था केली जाईल। शेवटी वारकरी हे समाजाचं दैवत आहे, देवाचं दैवत आहे। वारकरी संप्रदायामुळेच हिंदू धर्म आणि संस्कृती टिकलेली आहे। हिंदू धर्म जोपासण्याचं काम वारकरी करतात आणि म्हणून त्या वारकऱ्यांचं सुरुवात करण्याची संधी ही आम्हाला मिळते असं आम्ही सांगितलं असतो। वसंतराव जोशी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।